बातमी शिर्डीतून साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केलेली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक शिर्डीत येत असतात। भाविकांनी गर्दी पाहताच साईबाबा मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे। मनोज गाडकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट शिर्डीतून जोडले गेलेत। मनोज, आपण बघतोय शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होते आणि म्हणूनच रात्रभर आता मंदिर सुरू राहणार आहे। होय सुमित, आपण जर बघितलं तर पाठपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। नवीन अद्ययावत दर्शन रांग असल्यानं खरं तर भाविकांना देखील दिलासा मिळाला आहे। जी गर्दी रस्त्यावर जात होती ती मात्र यावेळेस दिसून येत नाहीये। मात्र परिसरामधले जर चित्र बघितलं तर भाविकांनी जो मंदिर परिसर आहे तो फुलून गेलेला आहे आणि आज जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी 24 तास मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्यात येणार आहे। रात्री देखील दर्शन सुरू राहणार आहे। मध्यरात्री 12 वाजता भाविक मंदिर परिसरामध्ये जल्लोष करत असतात आणि त्याच अनुषंगाने पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 500 पोलीस आणि 20 अधिकारी तैनात असणार आहेत। त्यासोबत साईबाबा संस्थांचे सुरक्षा कर्मचारी देखील तैनात राहणार आहेत। मात्र आल्हाददायक वातावरणामध्ये भाविक दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक पायी पालख्यांना देखील भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। साधारणतः जर बघितलं तर 2 लाखाहून अधिक भाविक जे आहेत ते आज दर्शन घेतील असा अपेक्षा जी आहे ती साईबाबा संस्थांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। तर साई मंदिराने तात्पुरते निवारे देखील ठिकठिकाणी उभारलेले आहेत। साई भक्त निवास असेल, त्यासोबत जे इतर भक्त निवास आहेत त्या ठिकाणी देखील भाविकांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात निवारे जे आहेत व्यवस्था देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर आस्थापनेचा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।